नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमर्ज केमिस्ट्री अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट सेल, त्याचे पॅरामीटर्स, मग ते एज लेंथ असेल, त्यानंतर त्यांचे अँगल्स असतील, XYZ ॲक्सिसमधले अँगल्स असतात त्याबद्दल पाहिलं. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये असं काहीतरी एक माझ्याकडे नोट्स दिसत असेल, म्हणजे ॲक्च्युली नोट्सच आहे, खूप बेस्ट मटेरियल आहे NCERTचं, जे मी तुमच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी ॲड करणार आहे PDF फॉर्मॅटमध्ये. मग ते तुम्ही डाउनलोड करून घ्या, वाटलं तर झेरॉक्स करून घ्या, किंवा तुमच्याकडे एखादं जे आता रिलेटेड सिलेबसचं एखादं NCERTचं बुक असेल, ते जर प्रिफर करत असाल तर चांगली गोष्ट आहे. खूप छान मटेरियल आहे. फॉलोड आपण त्याच्या पाठोपाठ ते स्टेट बोर्ड पण बऱ्यापैकी याच्यामधून कवर होतं, त्याच्यापेक्षा जास्तीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि बरेचसे असे पॉईंट्स आहेत की ते मी तर राईट करणार आहे, किंवा काही डायग्राम्स हे इकडं छान पद्धतीने राईट नाही होऊ शकत समजा, तर म्हणजे ड्रॉ नाही होऊ शकत, तर त्या बुकमधून किंवा त्या PDF मधून पर्टिक्युलरली तुम्ही पाहू शकतात. आणि आता मी युनिट सेलबद्दल बोलत होतो, तर युनिट सेलमध्ये आपण टाईप ऑफ युनिट सेल्स पाहिल्या होत्या. आणि आता इम्पॉर्टंट म्हणजे आपण जे लॅटिसेस असतात किंवा जे क्रिस्टल स्ट्रक्चर असतात त्याबद्दल थोडी बेसिक इन्फॉर्मेशन पाहू. तर इथं ॲक्च्युली काय आहे की जे एक फ्रेंच मॅथमॅटिशियन ब्रेविस म्हटलं जातं, त्यांनी युनिट सेल सगळी डिस्कवर केली. युनिट सेल ब्रेविस लॅटिसेस डिस्कवर केले. मग आता ब्रेविस लॅटिसेस म्हणजे जी युनिट सेल असते ती अँगल आणि एज लेंथच्या अकॉर्डिंग त्या ठिकाणी 14 टाईपमध्ये लॅटिसेस ते डिफाईन केलेले असतात त्यांनी, म्हणजे ब्रेविस लॅटिसेस त्यांना तसं म्हणतो. तर याच्यात काय असतं मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला क्रिस्टल सिस्टम दिलेले असतात काही. तर या ठिकाणी 7 क्रिस्टल सिस्टम दिलेले आहेत. मी नेमली वाचून दाखवतो, जिथे PDF तेच ॲज इट इज आहे. क्युबिक, टेट्रागोनल, अर्थोरोम्बिक, हेक्झागोनल, रोम्बोहेड्रल किंवा त्याला ट्रायगोनल पण म्हटलं जातं, आणि मोनोक्लिनिक, आणि लास्टमध्ये ट्रायक्लिनिक. तर या प्रत्येकामध्ये टाईप्स असतात अजून, म्हणजे जसं आपण सिम्पल बघितलं, फेस सेंटर्ड, बॉडी सेंटर्ड आणि एंड सेंटर्ड. मग हे सगळे सेंटर्डचे ज्या ठिकाणी जसा पार्टिकल आपण अरेंज केलेला होता त्या पद्धतीने इकडे दिलेलं आहे. मी तुम्हाला एक मॉडेल फक्त एक युनिट सेल काढून दाखवेल, त्या थ्रू त्याचे अँगल चेंजेस होतात, त्यांच्या एज लेंथ कसे चेंज होतात, इक्वल असतात, इक्वल नसतात, ती गोष्ट याच्यामधून सगळी तुम्हाला विथ ॲन एक्झाम्पल या ठिकाणी प्रत्येक आपण ब्रेविस लॅटिसेस आहेत ते डिस्कस करणार. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं एक पॉईंट येतो, म्हणजे आपल्याला स्टडी करायचे आहेत. काय स्टडी करायचे आहेत ते म्हणजे ब्रेविस लॅटिसेस, किंवा यांनाच काय म्हटलं जातं आहे, युनिट सेल. ब्रेविस लॅटिसेस म्हणजे युनिट सेल आपल्याला इथं स्टडी करायचे. ते किती टाईपचे युनिट सेल्स किंवा किती टाईपचे ब्रेविस लॅटिसेस आहेत, तर 14 टाईपचे आहेत. हे 14 टाईप आपल्याला 1 बाय 1 म्हणजे कशा पद्धतीने डिस्कस होतील ते आता आपण करूयात. याच्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जसं माहिती आहे अगोदरपासून की प्रिमिटिव्ह, फेस सेंटर्ड, बॉडी सेंटर्ड आणि एंड सेंटर्ड याचा व्हिडिओ मी अगोदर टाकलेला आहे. ती माहिती म्हणजे मी अजून म्हणजे एक असं मानतो की तुम्हाला ते माहिती आहे, आणि त्यामुळे मी पुढे जातो आता. पण एक सिम्पल सिस्टम मी आता इथं अगोदर काढतो, जी कॉमन सिस्टम आहे सगळ्यांसाठी, जिच्यामध्ये पॅरामीटर्स दिलेले आहेत, अल्फा, बीटा, गॅमा, अँगल्स, आणि त्यासोबत ABC ह्या एज लेंथ्स. तर ती कशी सिम्पल सिस्टम आहे. आता सपोज करा मी इथं एक युनिट सेल काढतो, जी साधी एक नोटेशन देण्यासाठी मी एक युनिट सेल काढतो. हिच्यावरती सगळं आता आपण एक 1 बाय 1 इथं डिस्कस करणार आहोत. तर याच्यामध्ये यांनी कशा पद्धतीनं अरेंज केलेलं आहे, त्यामध्ये पॅरामीटर्स कसे आहेत, ते पॅरामीटर्स आता काही डॉटेड दाखवलेले नाही, तर डॉटेड मी पण डॉटेडच दाखवून देतो तुम्हाला, म्हणजे समजायला सोपं जाईल. डॉटेड जर दाखवलं तर ठीक आहे, अशी डॉटेड. ओके, त्यानंतर ह्या सॉलिड लाईन्स देऊन देतो, म्हणजे मला ज्या पॉईंटवरती काम करायचं मी तो पॉईंट डॉटेडने दाखवलेला आहे तुम्हाला. इकडे काय आहे, इकडे मी C दिलं, इकडे याला A, हा B, आणि हा अँगल आहे अल्फा, हा आहे तुमचा गॅमा, आणि हा आहे तुमचा बीटा. आता हे झालं युनिट सेलचं नोटेशन. हे एक टाईप ऑफ युनिट सेल आहे, तिचं नोटेशन. आता याच्या पुढे टाईप्स पडतात. हे एक जनरल नोटेशन इथं दाखवतो आहे. याच्यामध्ये काय असतं की ह्या ज्या एजेस असतात, हे एजेसना लेन्थ्स आहेत, म्हणजे आपण ही लेन्थ C, ही B, ही A असं कन्सिडर केलेलं आहे, जे थिअरीमध्ये दिलेलं आहे आपल्याला. आणि इकडे काय आहे की इकडे अल्फा, बीटा, गॅमा, आता ह्यात त्याच्या लेन्थ्स झाल्या, म्हणजे हा एक पॅरामीटर झाला इन मेजर ऑफ लेंथ. ठीक आहे,
दुसरा पॅरामीटर आपला अल्फा बीटा गॅमाने अँगलने असतो. आता अँगल आहे म्हणजे काय, हा जो एक आपला एक भाग आहे, हा जो एक प्लेन आहे, हा एवढा बॉक्स, याचा अँगल म्हणजे ह्या दोघां ॲक्सिसमधला अँगल या ठिकाणी गॅमा. ह्या दोघं ॲक्सिसमधला ही व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे, हिच्यामधला अँगल हा अल्फा. आणि हा इकडचा जो एक शीट आहे, हा जो एक प्लेन आहे, याचा म्हणजे ही ॲक्सिस आणि ही ॲक्सिसमधला अँगल हा तुमचा बीटा. इथं बी वाटेल तुम्हाला, पण ॲक्च्युली तो काय आहे, बीटा आहे. आता हे अँगल म्हणजे हे जे मी अँगल तुम्हाला सांगितले आता, अल्फा बीटा गॅमा ए बी सी, हे एज लेंथ, हे अँगल, हे जसे जसे चेंज होतात तसं तसं क्रिस्टल सिस्टम किंवा क्रिस्टल सिस्टममध्ये पुढे लॅटिसेस किंवा ते युनिट सेल्स, त्यांचं पूर्ण स्ट्रक्चर ते चेंज होत जातं. आता ते 1 बाय 1 सांगायला झालं तर मग आपल्याला ते प्रत्येक टाईप सेपरेटली बघावं लागेल. आणि तो टाईप आपण तर ही मी तुम्हाला डायग्राम इथं काढून दिली. ही डायग्राम पूर्ण थ्रू आउट या लेक्चरमध्ये कामात येणार आहे आपल्याला, कारण याच्यावरती सगळं डिपेंड आहे मोस्ट ऑफ दी. तर मग आता याच्यात टाईप आहेत, तर मग 1 बाय 1 जे 7 क्रिस्टल सिस्टम आहेत किंवा ज्या 7 आपल्या क्रिस्टल सिस्टम्स आहेत त्या आपण डिस्कस करत आहोत. तर याच्यामध्ये मी इथं जे आता राईट डाऊन करतो आहे, तर 7 क्रिस्टल सिस्टममध्ये पहिली सिस्टम मी राईट डाऊन करतो ती म्हणजे क्युबिक. आता ह्या क्युबिकमध्ये कसं असतं की या क्युबिकमध्ये आपल्या पुढे काय असतात, 3 प्रकारच्या परत पुढे त्याच्या युनिट सेलचे टाईप पडतात. मग त्याच्यात पहिला टाईप पडतो तुमचावाला प्रिमिटिव्ह, दुसरा पडतो तुमचा बॉडी सेंटर्ड, मी तर बॉडी लिहितो फक्त आणि पुढे एक सेंटर्ड तुम्हाला समजतं आहे. त्यानंतर पुढचा आता माझा पडतो आहे टाईप तो म्हणजे फेस सेंटर्ड. म्हणजे क्युबिक एक सिस्टम आहे, ज्या 7 सिस्टम आहे त्याच्यापैकी क्युबिक एक सिस्टम आहे. त्या क्युबिक सिस्टमचे ए बी आणि सी म्हणजे प्रिमिटिव्ह, बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड हे 3 टाईप आहेत. पण मग याचं नोटेशन इन द सेन्स याचं पॅरामीटर्स कसे बदलतात किंवा कशा पद्धतीचे असतात ते असतात. आता ह्या ज्या एज लेंथ असतात या क्युबिकमध्ये, ह्या कशा असतात, ए इक्वल टू बी इक्वल टू सी. म्हणजे जी ए बीची पण आणि सीची पण, या तिघांच्या काय असतील, सेम एज लेंथ असतील. कोणत्या सिस्टममध्ये, क्युबिक सिस्टममध्ये, क्युबिक क्रिस्टल सिस्टममध्ये. आणि जे अँगल्स असतात ते अँगल्ससुद्धा अल्फा बीटा आणि गॅमा हे 90 डिग्री असतात, म्हणजे 90 डिग्री. अँगल बिटवीन सी अँड बी अल्फा दॅट इज 90 डिग्री. म्हणजे अल्फा हा अँगल 90 आहे, बीटा पण 90 आहे आणि गॅमा पण 90. अल्फा बीटा गॅमा त्या तिघं 90 डिग्री असतात. आणि इकडे ए बी सी हे सेम एज लेंथ असतात. ही झाली क्युबिक सिस्टम. म्हणजे इम्पॉर्टंटली आपल्याला एक जनरलाइज किंवा एखादं काही वेळेला काय असतं, एखादं न्यूमेरिकल जर आलं तर आपल्याला जर सांगितलं राहिलं की एखादी क्युबिक सिस्टम आहे, एखादी सिस्टम आहे की ती त्याचे एज लेंथ सेम आहेत आणि अँगल अशा पद्धतीचे आहेत, मग आपण लगेच ओळखून घेतलं पाहिजे की ती सिस्टम म्हणजे क्युबिक सिस्टम. तिचे मग लक्षात घ्या, क्युबिक सिस्टममध्ये इम्पॉर्टंट प्रिमिटिव्ह आहे, त्याचे टाईप ऑफ युनिट सेल. क्युबिक क्रिस्टल सिस्टममध्ये प्रिमिटिव्ह, बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड हे 3 टाईप येतात. आणि त्याचे जे नोटेशन्स आहेत, त्याचे पॅरामीटर जे आहेत त्याच्यामध्ये ए बी सी एज लेंथ सेम असतात आणि अल्फा बीटा गॅमा हे 90 डिग्री असतात. म्हणजे मी तुम्हाला इथून नोटेशन दाखवतो आहे ते तुम्ही इथं बघतायत, ठीक आहे. इथं नोटेशन आहेत, ही एक साधी युनिट सेल आहे. आता हिच्यात तर मला हे झालं की सेम म्हणून मी हे ॲज इट इज जसं तसं राहू देतो आहे. पण पुढे ॲज इट इज मी तर राहू देतो आहे, पण पुढे जसं ह्या गोष्टी चेंज होतील, इक्वल टू साईन नॉट इक्वल टूमध्ये कन्वर्ट होतील, तेव्हा हे स्ट्रक्चरसुद्धा चेंज होणार आहे. आणि जे स्ट्रक्चर तुम्हाला त्या PDF मध्ये दिसेल, त्या NCERTच्या जे सॉलिड स्ट्रक्चर PDF मी तिथं टाकले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिच्यात दिसेल. पुढचा जो टाईप असतो तो आहे टेट्रागोनल. आता मी तर टाईप बदलवला तर मग बऱ्याचपैकी आपले पॅरामीटर्स पण चेंज होतील. पॅरामीटर्स जनरली थोड्या प्रमाणात काही चेंज होतात. पुढचा टाईप काय आहे माझा, टेट्रागोनलमध्ये कसं असतं मित्रांनो, टेट्रागोनलमध्ये फक्त 2च टाईप ऑफ पुढचे टाईप पडतात त्याचे. म्हणजे जसं आपण तिकडे ए बी सी लिहितो, इथं फक्त ए आणि बी 2च प्रकारचे असतात. 2 प्रकार म्हणजे पहिला काय असतो तुमचावाला प्रिमिटिव्ह, दुसरा असता तुमचावाला बॉडी सेंटर. मी हे डिटेलमध्ये आता का घेत नाही प्रिमिटिव्ह बॉडी सेंटरमध्ये, कारण ऑलरेडी मी ह्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रिमिटिव्ह बॉडी सेंटरमध्ये कसं आहे काय नाही, ठीक आहे. फेस सेंटर्ड एंड सेंटरमध्ये कसं आहे. मी तर फक्त काय सांगतो की अल्फा बीटा गॅमा आणि ए बी सी कसे चेंज होत आहेत आणि त्यांच्या थ्रू हे स्ट्रक्चर कसे चेंज होणार आहेत हे तुम्हाला ते PDF मध्ये दिसेल. कारण काही गोष्टी 3 डायमेन्शनली तर ड्रॉ करणं
तुम्हाला म्हणजे मला तरी इतकं शक्य नाही झालं इकडे ड्रॉ करणं, त्यामुळे मी तुम्हाला फक्त त्यांचे टाईप्स जनरली सांगून देतो आहे आणि त्याच्यामध्ये नोटेशन सांगून देतो आहे. तुम्ही ते कारण ह्या व्हाईट बोर्डवरती त्या युनिट सेल ड्रॉ करून तुम्हाला समजून त्यापेक्षा तिथं ज्या दिलेल्या आहेत खूप छान पद्धतीने PDF मध्ये त्या दिसतील तुम्हाला एक व्हिज्युअलाइज होईल की ॲक्च्युली इथं व्यवस्थित 3D स्ट्रक्चर दिसतं आहे. मग आता आपण टेट्रागोनलकडे येऊया. टेट्रागोनलमध्ये आपल्याला दिलेलं काय आहे की प्रिमिटिव्ह आणि बॉडी सेंटर दोनच टाईप आहेत. आता इथं परत तेच मी जसं बघा ह्या 7च्या 7 क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये आणि 14च्या 14 ब्रेविस लॅटिसेसमध्ये मी प्रत्येक वेळेला तुम्हाला काय सांगतो आहे की क्रिस्टल स्ट्रक्चरचं टाईप आणि नोटेशन जे दिलेले आहेत किंवा जे पॅरामीटर्स आहेत ते चेंज कसे होत आहेत. तर इथं पण तसंच आहे. इथं A, B, C मी इक्वल लिहितो, पण तिथं काय चेंज होणार आहे तर B इज नॉट इक्वल टू C. ठीक आहे, म्हणजे A इक्वल टू B आहे पण B इज नॉट इक्वल टू C आहे. हा तिथं पॅरामीटर्स तिथं दिलेला आहे. पण अल्फा बीटा गॅमा जे तिघं आहेत हे तिघं काय आहेत सेम आहेत. ठीक आहे, अल्फा बीटा गॅमा हे तिघंच्या काय आहेत 90 डिग्री. म्हणजे ह्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये टेट्रागोनल क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला A, B, C असं दिसेल, पण A इक्वल टू B असेल पण B नॉट इक्वल टू C असेल. त्यासोबतच अल्फा बीटा आणि गॅमा हे 90 डिग्री असतील. हे बघा इम्पॉर्टंट गोष्ट इथं एक बरं झालं आता सेकंड स्ट्रक्चरच राईट करताना मला ती गोष्ट लक्षात आली. याच्यासोबत आपण एक एक्झाम्पल्स पण ॲड करू, म्हणजे ह्या क्रिस्टल सिस्टमचे एक्झाम्पल काय आहेत ते एक्झाम्पल पण इथं आपण ॲड करू. आता तुम्हाला समजल्यानंतर मी आता ह्या गोष्टी बाकी पुसतो. हे इथं नोटेशन आहे कसलं टेट्रागोनल जातात. इथं काय लिहितो मी आता इथं एक्झाम्पल लिहितो याचे टेट्रागोनल सिस्टमचे. म्हणजे आपण पहिले बघितलं क्यूबिक त्याचे एक्झाम्पल राहिले ते पण आता मी लिहून दाखवेल नंतर. याच्यात काय आहे की टेट्रागोनल सिस्टममध्ये तुम्हाला हे पॅरामीटर्स असे दिसत आहेत की A इक्वल टू B नॉट इक्वल टू C. हे टॅब्युलर फॉर्ममध्ये जे दिलेलं आहे PDF मध्ये. तर याचं एक्झाम्पल आहे आपल्याकडे व्हाईट टीन सोबतच टीन डायऑक्साईड, त्यासोबतच टिटॅनियम ऑक्साईड, त्यानंतर आपल्याकडे काय दिलेलं आहे कॅल्शियम सल्फेट. हे एक्झाम्पल आहेत टेट्रागोनल क्रिस्टल सिस्टमचे. आणि याच्या अगोदर क्यूबिकचे एक्झाम्पल आपल्याकडे NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड आणि झिंक ब्लेड किंवा कॉपर अशा पद्धतीचे ते एक्झाम्पल्स आहेत. आता पुढे आपण जाऊ पुढच्या क्रिस्टल सिस्टमकडे. पुढची क्रिस्टल सिस्टम आपली कोणती आहे की ऑर्थोरोम्बिक. ऑर्थोरोम्बिकमध्ये काय आहे की ऑर्थोरोम्बिकमध्ये आपल्याला 4च्या 4 जे प्रिमिटिव्ह सिम्पल फेस बॉडी आणि एंड म्हणजे प्रिमिटिव्ह म्हणजे सिम्पल B, बॉडी सेंटर C, फेस सेंटर आणि D एंड सेंटर. ऑर्थोरोम्बिक क्रिस्टल सिस्टममध्ये A प्रिमिटिव्ह म्हणजे सिम्पल, B बॉडी सेंटर्ड, C फेस सेंटर्ड, D एंड सेंटर्ड हे 4 टाईप ऑफ युनिट सेल ह्या क्रिस्टल सिस्टममध्ये असतात. यांचे नोटेशन्स कसे आहेत, यांच्यामध्ये जे ABCचे जे नोटेशन्स आहेत ते कसे आहेत A, B आणि C कन्सिडर केल्यानंतर तिघं एकमेकांना काय असतात क्रॉस आहेत. म्हणजे हा A आणि B सेम असणारच नाही, त्यासोबतच B आणि C पण एकमेकांना सेम नाही आणि A आणि C पण, म्हणजे ABC हे नॉट इक्वल टू आहेत जर A तर तुमचा सपोज 2 असेल तर मग हा काहीतरी वेगळाच असेल, म्हणजे असं एकमेकांना सेम नाहीत ते. ठीक आहे, कन्सिडर्ड व्हॅल्यू म्हणजे आपण जर व्हॅल्यू कन्सिडर करून टाकल्या तर त्या सेम नसणार. ABC हे सेम नाहीत. हे लेंथबद्दल झालं, त्यांचे जे एज लेंथ आहेत त्यांच्याबद्दल झालं. मी आता त्यांच्या अँगलवरती तो अँगल तिथं जे दिलेले आहेत ते अँगल बघा अल्फा, बीटा आणि गॅमा 90 डिग्री. तिघांचे अँगल्स काय आहेत सेम आहेत, अँगलचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, ABC नॉट इक्वल टू आणि अल्फा बीटा गॅमा तिघांचे अँगल काय आहेत सेम आहेत 90 डिग्री. मग आतापर्यंत बघितलेलं क्यूबिक असू द्या, तुमचं टेट्रागोनल असू द्या आणि आता हे थर्ड वन जे मी ऑर्थोरोम्बिक बघतोय, या ऑर्थोरोम्बिकमध्ये
सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आलेली आहे, ती म्हणजे अल्फा बीटा आणि गॅमाचे अँगल 90 डिग्री आहेत. फक्त त्यांच्या एज लेंथमध्ये डिफरन्स झालेला आहे. अगोदर तिघं सेम होते, त्यानंतर बी आणि सी नॉट इक्वल टू आले आणि आता हे तिघं नॉट इक्वल टू आले. इथं 3 टाईप हे क्रिस्टल सिस्टमचे संपले. आता चौथ्या टाईपकडे वळू. चौथ्या टाईपकडे वळताना आपण त्याचे नोटेशन्स मागचे लक्षात ठेवले पाहिजे. त्यावरती पुढचे जे चेंजेस होत आहेत ते आपण आता ऑब्झर्व करतो आहे. तो म्हणजे हेक्झागोनल. चौथा टाईप काय आपल्याकडे, हेक्झागोनल. आता हे हेक्झागोनल क्रिस्टल सिस्टममध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला ए म्हणजेच काय प्रिमिटिव्ज बघायला भेटेल. याला आपण सिम्पल पण म्हणतो. सिम्पल स्ट्रक्चर, सिम्पल युनिट सेल, प्रिमिटिव्ह. नोटेशन इथं पण वेगळे असतात, नोटेशन किंवा पॅरामीटर्स. आता इथं पॅरामीटर्स कसे आहेत, याच्यामध्ये तुम्हाला बघा एक गोष्ट थोडी चेंज होईल. आता इकडे ए बी सी मी लिहून दाखवतो पूर्ण, आणि त्याच्यामध्ये चेंज झाला तो हेक्झागोनलमध्ये बी नॉट इक्वल टू सी. ठीक आहे. हे झाल्यानंतर मग आता आपण कसं विचार करू, मग आता अल्फा बीटा गॅमाचं कसं आहे. अल्फा बीटा गॅमाचं आता थोडं वेगळं आहे. अल्फा बीटा गॅमाचं कसं आहे, इथं अल्फा आणि बीटा हे 90 डिग्री आहेत, पण गॅमा तुमचा काय आहे 120 डिग्री. बरोबर. अल्फा बीटा हे 90 डिग्री आहेत, पण गॅमा तुमचा काय 120 डिग्री. आता हे असं म्हणजे कशा पद्धतीनं हे सगळ्या गोष्टी चेंज होत आहेत, तर हे क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला ऑब्झर्व होईल. म्हणजे आतापर्यंत आपण कसं बघत होतो की अल्फा बीटा गॅमा हे 90 डिग्री होते, म्हणून ते स्ट्रक्चर ॲज इट इज आपल्याला 90 डिग्री असल्यामुळे एक वेल डिफाईंड म्हणजे एक पूर्ण असं व्यवस्थितरित्या एक स्ट्रक्चर दिसत होतं. पण जेव्हाही हा अँगल चेंज झाला, जसा पण अँगल चेंज झाला, गॅमा तुमचा 120 झाला, स्ट्रक्चरमध्ये थोडासा डिफरन्स आला. ते हेक्झागोनल स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. म्हणजे अल्फा बीटा बोथ आर इक्वल्स टू 90 डिग्री, बट गॅमा इज 120 डिग्री. आणि ए बी सी हे काय असतात, ए इक्वल टू बी असतो, पण बी इज नॉट इक्वल टू सी असतो. हे नोटेशन याचं झालं. एक्झाम्पल ग्राफाईट, त्यानंतर झिंक ऑक्साईड आणि कॅडमियम सल्फेट. हे कसले एक्झाम्पल आहेत, हेक्झागोनलचे एक्झाम्पल आहेत, जे तुम्हाला टॅब्युलर फॉर्ममध्ये दिसेल. आता पुढचं जे आहे ते म्हणजे रोम्बोहेड्रल किंवा ट्रायगोनल. आता रोम्बोहेड्रल क्रिस्टल सिस्टम किंवा ट्रायगोनल क्रिस्टल सिस्टमचे पॅरामीटर्स कसे आहेत आणि त्याचे टाईप्स कसे आहेत ते बघू आता आपण. यालाच काय म्हटलं जातं, रोम्बोहेड्रल किंवा ट्रायगोनल. इथं पण तोच सगळा भाग. याच्यामध्ये प्रिमिटिव्ह युनिट सेलचा टाईप, ही क्रिस्टल सिस्टम, हिचा युनिट सेलचा टाईप प्रिमिटिव्ह, बस प्रिमिटिव्हचे. ठीक आहे. ह्या पूर्ण क्रिस्टल सिस्टममध्ये, रोम्बोहेड्रल किंवा ट्रायगोनल क्रिस्टल सिस्टममध्ये जे त्या ठिकाणी नोटेशन्स किंवा जे पॅरामीटर्स दिलेले आहेत ते कसे आहेत की याच्यामध्ये जो ए बी आणि सी म्हणजे ह्या जे एज लेन्थ्स आहेत ह्या सेम आहेत, याच्यात काही वाद नाही. पण अल्फा बीटा गॅमा हा 90 डिग्री नाही, म्हणजे 90 डिग्री नाही. बघा काय दिलेलं आहे, ए बी सी एज लेन्थ्स आर सेम, बट अल्फा बीटा अँड गॅमा आर नॉट इक्वल टू 90 डिग्री. काहीतरी वेगळा अँगल असेल. एक्झाम्पल सांगायचं झालं रोम्बोहेड्रलचं तर कॅल्सिएट, त्यानंतर तुमचावाला मर्क्युरिक सल्फाईड म्हणजे मर्क्युरी सल्फाईड, HgS ते एक्झाम्पल आहे रोम्बोहेड्रलचं. ट्रायगोनल पण म्हटलं जातं. म्हणजे एका वेळेला जर हे सांगितलं तरी पण हेच नोटेशन लक्षात असलं पाहिजे. रोम्बोहेड्रल हा स्ट्रक्चर किंवा मग ट्रायगोनल जरी सांगितलं तरी हेच. हे कॉमन डायग्राम का होते तर कारण हे नोटेशन्स इथून कम्पेअर तुम्ही करू शकतात की अरे हां अँगल असा असेल, हा अँगल तसा असेल. ओके. लास्ट वन जे दोन आहेत म्हणजे सेकंड लास्ट मी जो आता सांगतो तुम्हाला तो मोनोक्लिनिक आहे. मोनोक्लिनिकचं पण डिफरंट आहे पॅरामीटर आणि त्याचे पण टाईप्स पण पुढे पडतात क्रिस्टल सिस्टमचे. आता मोनोक्लिनिक क्रिस्टल सिस्टममध्ये प्रिमिटिव्ह आणि एंड सेंटर्ड हा ए हा बी, प्रिमिटिव्ह आणि एंड सेंटर्ड असे दोन टाईप पडतात. सॉरी पुसायचं राहिलं, कन्फ्युजन होईल आणखी.
मोनोक्लिनिक क्रिस्टल सिस्टम ही मी 6वी क्रिस्टल सिस्टम तुम्हाला सांगतो आहे. त्याच्यामध्ये प्रिमिटिव्ह आणि एंड सेंटर्ड असे 2 युनिट सेलचे टाईप पडत आहेत. ब्रेव्हिस लॅटिसेस म्हणू शकतो त्यांना. तर याच्यात पॅरामीटर्स वेगळे आहेत. पॅरामीटर्स कसे वेगळे आहेत की याच्यामध्ये कसं असतं, जे ए बी आणि सी आपण कन्सिडर केलेले आहेत ते नॉट इक्वल असतात सगळे. म्हणजे हे कोणाच्या सारखं आपण सांगू शकतो, हे आपलं ॲज इट इज ऑर्थोरोम्बिक सारखं आहे. ऑर्थोरोम्बिकमध्ये पण ए बी सी एज लेन्थ सेम नव्हत्या, इथं पण ए बी सी एज लेन्थ सेम नव्हत्या. पण हे आणि ऑर्थोरोम्बिकमध्ये एक फरक काय, इथं अँगलमध्ये फरक पडतो. इथं अँगलमध्ये फरक कसा पडतो, मोनोक्लिनिकमध्ये ए बी सी एज लेंथ नॉट इक्वल्स टू ए नॉट इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी. पुढे याचे अँगल्स कसे असतात, तर अँगल्स आपण अल्फा आणि गॅमा 90 डिग्री. ठीक आहे, अल्फा आणि गॅमा काय 90 डिग्री, म्हणजे हा अल्फा आणि हा गॅमा 90 डिग्री असेल. आणि मग उरला करून बीटा, मग बीटा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री फक्त बस. बीटा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. बीटा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. अल्फा अँड गॅमा आर नॉट इक्वल्स टू 90 डिग्री. आणि ए बी सी हे इक्वल नाही आहेत, म्हणजे एची आणि बीची सीची व्हॅल्यू डिफरंट आहे. इथं अल्फा गॅमाची व्हॅल्यू सेम आहे, बीटाची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 90 डिग्री. हे मोनोक्लिनिकबद्दल झालं. आता जे लास्ट वन मी जे सांगतो आहे त्याच्यामध्ये काय आहे की तो जो टाईप आहे तो ट्रायक्लिनिकचा आहे. तो टाईप कसला आहे, मोनोक्लिनिक झाल्यानंतर पुढचा टाईप काय येतो तो ट्रायक्लिनिकचा आहे. ट्रायक्लिनिकमध्ये नोटेशन्स वेगळे आहेत, पॅरामीटर्स नोटेशन्स वेगळे आहेत. ट्रायक्लिनिकमध्ये कसं आहे, ट्रायक्लिनिकमध्ये ही क्रिस्टल सिस्टम आहे ट्रायक्लिनिक, तिच्यामध्ये टाईप पडतो तो प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्हमध्ये काय की ए बी सी नॉट इक्वल्स आणि त्यासोबतच अल्फा बीटा हे गॅमा हे 3 हे पण नॉट इक्वल टू काय आहेत 90 डिग्री. म्हणजे अल्फा बीटा आणि गॅमा हे तिघं नॉट इक्वल टू 90 डिग्री. आता याचं एक्झाम्पल म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेट, कॉपर सल्फेट आणि त्यासोबतच H3BO3 हे त्याचं एक्झाम्पल आहे. म्हणजे आता हे क्रिस्टल सिस्टमच्या पुढे ब्रेव्हिस लॅटिसेसनुसार टाईप युनिट सेल म्हणतो त्यांना, ब्रेव्हिस लॅटिसेस असे 14 टाईप. हे सगळे 14 टाईपांचा खेळ चालतो अल्फा बीटा गॅमा या अँगल्सवर, त्यासोबतच या एज लेन्सवर. आता हे इम्पॉर्टंट काय तेवढे, कारण ज्यावेळेला न्यूमरिकल सॉल्व करतो ते न्यूमरिकल सॉल्व करताना आपल्याला एज लेंथ वगैरे यूज करावे लागते, अँगल्स यूज करावे लागतात. आणि लॅटिस मध्ये की आता हे टाईप्स ऑफ लॅटिस असतात, सिम्पल असेल, त्यानंतर फेस सेंटर्ड असेल किंवा बॉडी सेंटर्ड इन सेंटर्ड असेल. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात, त्यांचे ए बी सी एज लेन्स बघावे लागतात. अल्फा बीटा गॅमा हे सगळे बघावे लागतात. यांच्यामध्ये अँगल्स कसे आहेत काय आहेत. मग हे युनिट सेलचं सगळं काय झालं डिटेल 14च्या 14 ब्रेव्हिस लॅटिसेसमधलं डिस्ट्रीब्युशन टेबलवर फॉर्ममध्ये तिथे दिलेलं आहे. 3D स्ट्रक्चर पण दिलेलं आहे PDF मध्ये. NCERT फॉलोड येते पूर्ण. आणि त्यानंतर पुढे आपला जो मेन टॉपिक आहे आपण त्याच्याकडे ओढू. नंतर नंबर ऑफ ॲटम्स इन युनिट सेल, म्हणजे एका युनिट सेलमध्ये किती ॲटम्स असतात, टाईप ऑफ युनिट सेल असतात पण त्यांच्या प्रत्येक युनिट सेलमध्ये किती ॲटम्स असतात त्याच्याकडे. आता आय थिंक इथं आता स्टॉप. आणि बाकी जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. देन गुड बाय.